मुंबईमध्ये आज पुन्हा राजगर्जना होणार आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा आहे। अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असून मनसेचे नेते, सरचिटणीस, मुंबईमधील महत्त्वाचे पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित असतील। तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देतात हेही बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, आपण पाहतोय मुंबईमध्ये आज पुन्हा राजगर्जना होणार आहे। किती वाजता हा मेळावा पार पडेल आणि काय मोठी घोषणा राज ठाकरे करू शकतात? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज मुंबई वांद्रे येथील रंगशारदा येथे मेळावा पार पडतोय। मुंबई महानगरपालिका दृष्टीने हा मेळावा असणार आहे। या ठिकाणी काही दिवसांपूर्वी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली होती। या ठिकाणी मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्ष, याशिवाय शाखा प्रमुख या सगळ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, नव्याने नियुक्त्या करण्यात आलेल्या होत्या। त्यानंतर आता येत्या काही महिन्यातच महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे। अशा स्थितीत मनसेने आता तयारी आहे ती सुरू केलेली आहे। त्यामुळे आज राज ठाकरे या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार आहेत। कशा पद्धतीने तयारी करायची आहे, कशा पद्धतीने मुंबईच्या निवडणुकांसाठी सामोरे जायचे आहे, याबाबतचे कानमंत्र आहे तो राज ठाकरे आपल्या या पदाधिकाऱ्यांना देणार आहे। त्यामुळे राज ठाकरे आज नेमकं काय बोलतात हे पाहावं लागेल। याशिवाय आज पुन्हा एकदा निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंवर पुन्हा एकदा टीका केली आहे। अगदीच गिरीश, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। नेमकं राज ठाकरे काय बोलतात आता हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। तर आपण पाहतोय आज राज ठाकरे मेळावा घेणार आहे मुंबईमध्ये, त्यामुळे आता या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे काय बोलतात, पुन्हा निशिकांत दुबे यांनी जे विधान केलं त्या संदर्भात राज ठाकरे उत्तर देतात का हे पाहणं महत्त्वाचं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।